18वा अध्याय 10वा श्लोक. ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री परमात्मने नमः. श्री ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरी अथाष्टादशोऽध्यायः. अष्टादशाध्यायः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री भगवानुवाच न द्वेष्य कुशलं कर्म कुशलेनानुषज्यते त्यागी सत्त्वसमाविष्टो मेधावी छिन्न संशयः मनोनि प्राचीनाचे निबळे आर्य कृते कुशला कुशले ते भारे विराले जैसी तैसी तयाची नवली कर्मे लोकावली कीर्ती मनोनि कपटी वंदी परिणामो तेने शुभ कर्म लावावे मग ते हर्षे करावे भावाजी व्हावे विषयाला तरी या विषयींचा काही तया कोणी संदेह नाही जैसा आत्मा आहे जागी नदिया मनोनी कर्मानी करता या भगवानी वागा येणे तो बंधु सुता सात्विक जागो ऐसे कर्मी पाता शरीरी सर्वथा आदिके बांधवी अन्यथा सांगिले तरी नहि देहभृता सत्यम त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागित्यभिधीयते आनिहागावयासंति मूर्तिला होनी देहासी संधि करती कर्माणि देवावधेगा मृत्युचे द्वावलो देवो निकाय करी लगो शिवता सांतो पदो सांगी लगो तेरी देवहिवा अंगे आयु गोयमोनि आगे की जोड़ी पूर्ण भेदावी शुभ्रियाये हिंगोटा सुलाघानी तरी कैसे सुगंधत्व आनी द्रवपण साधो पाणी तेरा हेते ऐसा शरीराचे निभाले नांग तो जवळ असे तव कर्म त्यागाचे तिसे कायचे करी आपण लाविले दिला मनोज कुसोय वेळा मागाली पेढी मिळला का करोईगा ऐसे विजुतोय आले रोहित जुळे तेजे परिक्रमाचे देहा गरीचे का सांगे लगा ये साधू श्वास वरे होत निजल्या हे वरे काही न करण्याची नाही होती जयाची या शरीराचे निमित्ते कर्मची लागले असते जिता मिळल्या नखाते या कर्माचे सांगितली परी येथे तिथे अवधावे जे करिता जे हरे फळाशी कर्मफळ ईश्वरी असते सत्यकाले बोधू दिले एक रज्जुर्णाने लोके गाळ सुगाळा हे आत्मबोधे कैसे अलिकेचे कर्म नाते जे दयाईचे कैसे होय मनोनिया परिजगी कर्म करिता मानो जागे कैसा करणी श्री तो विका उपाय दांडे घालाय उशी दाडले गैजे तो त्यागी जगते जेणे स्फुटीने कर्म अनिष्टमिष्टं मिश्रञ्च त्रिविधं कर्मण फलं भवत्य त्यागिनां प्रेत्य न तु सन्यासिनां क्वचित् त्रिविधा कर्म फलागाया समर्थले भोगावया तेन सांगितीची आशा आपण चिविरुणी विडका ही ब्रह्म म्हणीराजा तो सुटे की विग्रहा गावायची ईशाचे आग्रही वाहते हे गळा सुटेला भेजिती हे हिमालय जे घेती सोनी मोरे जैसे करता कर्म करू अकर्ता फलाशान करू हे कर्म शक्यावरू योहिते कर्म वाटे पिकल्या दुखाचे फळ अपेक्षितयाचे तेवी साधारण कर्माचे फळ घेतया परी करोनी फळ निघे तो जगाच्या गाणी निघे हे त्रिविध जगावे कर्म देव मनुष्य स्थावर येळा नाव जगडंबर आणि हे तवती ही प्रकार कर्मफळाचे तेची
अनिष्ट एक देवनिष्ठ नानी एक इष्टानिष्ट त्रिविधरिष्टे परिविषयी बुद्धी अंगी सुनियी प्रवर्तती जे व्यापारी भूमी कीटरोष्ट निकृष्ट दयानामे अनिष्ट कर्मफळ स्वधर्मानुदिता स्वाधिकारोकुला सुधा सुकृत शिजे पुसता अम्नायाची दैंद्रियादिदैवांची राजती सव्यासाची दया कर्मफळाची प्रसिद्धी काम आणि गोडांबट मिळे ते तरसांतर भरसाळे उठी दोही जनते रेच कुची योग होय संभाव्या दोषी केली सत्यासत्य समरसे सत्यासत्याची जिंदगी मनोरी समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे हे मनुष्यत्व लाभे जे मित्रफळ ऐसे त्रिवदया भागी कर्मफळ मांडी तसे जगी हे नसांडिता होगी जे सुधले आजा जेत जीवेना हातपाटे तव जीविता वाटे गोमगे बने परिणामी शेवटे अवश्य मरण समतो रमैत्रीकांग जवन पविजेते दांग सामान्या भले अंग नशिये तव तैसी कर्मे करिता शरीरी लाहते नमत्वाचे भरारे पारे निधने कधरे पावती भरे जैसा समर्थ आणि रुया मार्गो आला बाईनिया न रोटे कैसा प्राण्या परे तो भोगो मग कणिसवणी कनु धळे तो विरुढला कणिसा चढे पुढचे पुढचे उठे ऐसे भोगी जे फळ होई ते फळांकडे बिघडाले कालका भाव बाय जनिले जैसा उताराचे सांगणे ठाके ते आईच धडे तेवी नमुकी गती ओढे भोग्याचे पै साध्य साधन प्रकारे फळ भोगो तो करणे एवं भोविले संसारे अत्यागीचे एरवी गाईच्या फळाखांगणे त्याचे नाम दैसे सुने तैसे कर्म विषय न करणे केले जे बीजची वरोसी वेचे तेच वाढती कुळवाडी खाचे तेवी फळ त्यागे कर्माचे झाले काम हे सत्वशुद्धी सहायकारे गुरु कृपामृत तिसारे सासी नले बोधे करे द्वैतरण्य तेव्हा जगदा भाविले सुरेचे विमलनाशे एक भोका भोग्या पैसे मिळाले हे गणे ज्ञान प्रधानयाचा संन्यास हृदया विरेशा तेच फळ भोग सोचा मुकलेगा आणि वेगळे जय आत्मविवेकी कैसे तै कर्म एकायचे देखणे आहे पडवून गेल्या भिंती चित्रांची केवळ होय माती का हाले आराचे अंधारे उरे जय रूपची नाही उभे तै सावली कायाची शोभे दर्पणे बिंबे वदनके पाठिटल्या भाऊ कैसा स्वप्नाची प्रस्ताव मग शासका भाव कोण म्हणे तैसे गासन्यासीने मूळ विदेशी ज्ञानिने महाके करणारे कोणी मनोनी संन्यासी आहे कर्माची गोटी केली अरे अविद्यापराजे हे आहे जय करते पणाचे भावे आत्मा शुभाशुभी धावे दृष्टी भेदाचे रामले रचली से जय तै तरीगा सुवर्णा बीजावरी आत्मया कर्मा अपारे दैसी पश्चिमा पूर्वेसी ग्राम ना तरी आकाशाला भाला सूर्याने मृगजला बीजावरी भूतळा वायुसी गती पांढरोणी नैचे मरक असे नैची माझी खळक परी जाणे शिकावे गणिक गोडीची देव होका उदळा बळी परी शिनानीची मावळी काय संग्रासवकाळे दीपो म्हणून जरी चंद्रिका नको तरी चंद्रेचे वेळेको आहे विठी डोळ्या विवेको अपाडू जैसा नाना वातावरणाला दया ओघा ओघी वाहतया हरसा हरसा पाहतया अपाडू दे तुला पार्था गाते माने आपले निती कर्मचे परी घेऊया देणाने शेती राहायचे विकासे रेल्वे उपजली धृती आणि करणी भोवली हे सरोवरी का बळवे अर्जिनी जैसे पुढत पुढती आत्मक्रिया अन्य कारणकाचे तैया करूपाचा हि कया कारणारूप पंचैतानि महाबाहो कारणानि बोधने सांख्ये कृतान्ते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणां आणि काच हे कारणे ते
तुही गानशील विपाये जे शास्त्रे घोडी वाहे बोलती राहते वेद रायाच्या आराधधानी सांख्य वेदांताच्या भुवनी निरूपणांचा निशान ध्वनी करगती जे सर्व कर्म सिद्धी लागे एक उदले हो जगे एक नसवावा भंगी आत्मराजू बोला बोला वेदांती ते प्रसिद्धी आली गिरडी म्हणून तुझ्या हन कर्ण कुठे वसो काजे आणि मुखांतरे ऐकिजे तैसे कायसे हे बोझे मी रत्न तुझे असता हरी दर्पण मांडलेला या लोकांच्या डोळ्या मानू द्यावा पाहाव्या अपुरे निघे भक्त जैसे निजेत पाहे तेच तेचे होत जावे तो मी तुझे लागावा हे केळणे आले ऐसे गतीचे निवेगे देव बोलवा निघे तव आनंदा माझे अंगे व्रतपायरू सांडग्याचा परिभरू होता सुमकांताचा डोंगरू विघरो निसरोवरू हो पाहे दैवा ऐसे सुखाने अनुभवी या भावांची मोड विनंती आतले अर्जुना कृती सुखाची जेठ तेज समर्पण म्हणून देवा अवकाशू झाला हवा मन गुरुतयाचा धावा दिवे केला अर्जुना येसने भेदे प्रज्ञा पसरे पुढे आले भरते वढेचे काढोनी मूर्ती देव म्हणे हागा पार्था तू आपणते देख सर्वथा तव श्वसवणे माथा तुझीला म्हणे जानसी दातारा मी तशी व्यक्ती शेजारा उभगला दिवकाहारा येऊ आहे तयाही हा ऐसा लोभे तसा जरी नानसा तरी कार्य घाली तसा तेच श्रीकृष्ण म्हणती निके अद्याप नाही माठावके वेड्या चंद्रा आणि चंद्रके निराळे आहे आणि आहे भाऊ दूर जाऊ आम्ही पिवो जे स्वतः बांधे भाऊ प्रेम राहिला आहे एकही मिळाले गुन्हे विसंभावची दिने म्हणून असो हे बोलणे विषयी मग कैसी कैसी आता बोलत होतो पांडू सुखा सर्व कर्मांनी निधी तव अर्जुन म्हणे देवी माझे मुलीचे स्वभावे प्रस्ताविले बर्वे प्रमेय तेजी जे सकळ कर्मांचे बीज कारण पंचतत्व सांगे नाही घेतली का आणि आत्मया इतराही सर्वथा लागून आहे हे पुढारला शिथिले राहणे माझे ये आगवला विश्वेशे म्हणितले तोषे बहुवसे ये विषयी धरणे वैसे ऐसे के जोडे तरी अर्जुना रुपलेला ते भाषे अंतुल परी मी तुये होईल ऋणिया तुझा तव अर्जुन म्हणे येऊ काही विसरले मागील भाव ये मोठी की राखता हो मी तू पणजे हेच श्रीकृष्ण म्हणती हो का आता अवधानाचा पसरुणिका करोनिया ऐका पुढार लोते तरी सातची गा धनुर्धरा सर्व कर्मांचा उभारा होत असे बाहेर बाहेरा करणी पाचे आणि पंचकारण बळवारे जी कर्माचा मानले ते हेतू तव उघडे पासावे हे आत्मतत्व उदासीन हे ना हेतू ना उपादान ना ते अंगे करे अववाहन कार्य सिद्धे तेच शुभाशुभे अभिषे निपदती कर्मे ऐसे रात्री देव आकाशी जिया परे तोय तेज धुमो रया वायुसी संगमो राहया होया भागमो व्योमते नेने नाना काष्ठी नाव मिळे ते नावाने निकले चाल विजया मिळे उदकते साक्षी काकवने के पिंडे वेच कावतरे भांडले मन भवनी दंडे भ्रमे चक्र आणि कर्तृत्व पुरावाचे जे गायले पृथ्वीचे आधार तुझेचे विचारे हे असो लोकांचे राहते होता गविया कोण काम सजया मिळाले तैसे पाच हेतू मिळाली पाचे देही कावणी की जे कर्मरतांची लावणी आत्मा आता त्याची वेगळाले पाच ही विवंतुरावे तू कोणी करी मोठी तलसे अधिष्ठानं तथा करता करणं च पृथग्विधं विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमं तैसी यथा लक्षणे ऐकपारणाने तरी देह हे म्हणे पहिले यया ते अधिष्ठानैसे म्हणजे ते याचे उद्देशे जे भोगे शिवचे भोगता येत इंद्रियांच्या दारी
जातो न्यायोराती सुख दुःखे प्रकृती जोडी जे ते भोगावया पुरुखा आन ठावोचे नाही देखा म्हणून अधिष्ठान भाका बोलगे देह ते 24 आहे सर्वांचे कुटुंब घर वस्तीचे तुटे बंध मोक्षाचे उद्धारे किंबहुना अवस्था प्रया हे अधिष्ठान धनंजया म्हणून देहाया हेचे नाम आणि करता हे तुझे कर्माचे कारण जाणजे प्रतिबिंब म्हणजे चैतन्याचे जे आकाशाची वर्षे निर ते तळवटी बांधिनार मग बिंबोनी बगाकार होय देवी का निद्रा भरे बहुवे राया पडवे धावे नव्हे मग स्वप्नचे धानावे रंगपरी तैसे आपले निवसरे चैतन्याची देहाकारे आभार आविष्कारे देह परी जया विसराच्या दिवशी प्रसिद्धी गाजू वैदी जेणे भास केली हे अभावाविषयी प्रकृती करी करणे किम्या केली म्हणे रमे एक कर्माय नामे बोलले जीवन मग पाते अंधाची एकेची मुठी दिठी जैसी मोकळी तवरी ऐशी केली वगणे का घरा अंतुलाई हो दीपा बाबुराव नको गवाक्ष भेदवानी को आवडे देवी तेवी बुद्धीची वेदानी अनुसरत नवाळता नवल ऐका आवडू लागी देवी बुद्धीचे गदाननी श्रोत्रादि भेदेनी बाहेर इंद्रियपणे पाठनाचे का हे पृथक विध कर्ण कर्माचे या कारण तिसरे रागान पदंडना आणि पूर्व पश्चिम वाहिनी निघाल्या ओघांची मिळाली होय देवी तैसी क्रियाशक्ती पवनी असे ध्यान पाहिली ते परिवळी नाना नाना होय जय वाचे करेने तैसेची होय बोलणे हाताळी तरी घेणे देणे होय आगा चरणाचा गाळी तरी गती तेची बाही अधोरायो हे शरणेची कंदवनी हृदयवरी प्रणवाजी उदयी करिता तेची शरीरे प्राण म्हणजे मग उर्ध्वी त्यारी गांगा पुरती तेची शक्ती पैगा उदान अधोरंगाची नवाही अपार हे नाम राही व्यापकपणे जाणवते आलो गेले निरते शरीर भरी आणि सर्व संधी ऐतिया या राही मग तेची देवापाठी समान बोलशी गाव आणि जांभाई शिंगडे ऐसेच्या होतशी व्यापार नाव गुरुमंडुकर त्यादी होय एवं आयुची चेष्टा एकीची परिपडा वर्षणा तव बालका येतुशी ते भेटली वृत्तीबंदे वायुशक्ती नायचे कर्मकारांचोबे ऐतिहान आणि ऋतू परवा शारदू शारदी पुरती चांदू चंद्री जैसा संबंधू पौर्णिमेचा का वसंती परवा रामू आरामी ही प्रिय संगमू संगरी आगमू विचारांचा ज्ञाना कमली पांडवा विकास जैसा बरवा विकासी गावा परागाचा तो वाचे बरवे कवित्व कवित्री बरवे रसिकत्वे परतत्व स्पर्शुदयसा तैसी सर्व बुद्धी वैभवी बुद्धीची करी बरवी बुद्धी ही बरवणारे इंद्रिय प्रविमंडला शृंगार एकची निर्मला जय अधिष्ठात्या प्राण्याला देवतांचा जो म्हणून चक्षुराडी दिनारे इंद्रिया पाठी स्वानंदरे सूर्यादिकाकाय देवांचे रुद्र हे देव बंधर बरवे कर्म कारण पातवे अर्जुनाय तुला नावे देव म्हणे एवं माने तुझे आईनी तैसी कर्मधाती खाली खाली पंचविधा करवी निरुपी आता हेची खाली वाढे मग कर्मांची घडे घडे शरीर वाङ्मनोभिर्यत् कर्म प्रारभते नरः न्यायं वा विपरीतं वा पंचैते तस्य हेतवः तर्यावसाकाले माधवे ते हेतु होय नवपल्लवे पल्लव पुष्पकुञ्जलावे पुष्पफलावे कावार्षियाने मेघो मेघे वृष्टिसंगो वृष्टिस्वभोगो तस्य सुखादा नापरे प्राची अरुणा केविये अरुणे सूर्योदय होये सूर्ये सगळा पाहे विरोधनिका तैसे मन हेतु पांडवा होय कर्म संकल्प भावा तो संकल्प वाचे जागा मग बाबाच्या दिवसा डावे कृत्य
त्यांच्या वाटा तेव्हा करता घे कामठा कर्तृत्वाच्या हे शरीराला डलवाले शरीराला काही घडे लोह कारण खंडे निर्वाळे जळते का ताना वार्ता घडला वयना तो तंतुची विचक्षणा होय पटू मनवाच्या देहांचे कर्म मनाचे तुझे रचे रत्नी घडे रत्नांचे दरवाडे देवे हे शरीराचे कारणे तेची हेतू केले हे कोणी अपेक्षिले तरी तेने अवधारी धारी जो ऐका सूर्याच्या घराचा हेतू कारण सुरेची जैसा का उसाचे कांदे उसावाडी तू नाना वाढ देवता वनावी तैवाचा विलाही कामावी का वेदा वेदेची बोलावे प्रतिष्ठा देवी तैसे कर्मा शरीरादिके कारण हेची ठाऊके परी हेची हेतू हेते हे रस आणि देहादिकी कारणी देहादी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्मदाता ते शास्त्रार्थ मानलेया मार्गानुसरे धनंजया हरि न्याय तो न्याया हेतू होय जैसा पर्जन्योदकाचा लोक विपाय धरी सायचा पाठू तो जरी सूर्याचा तो उपयोग वाटे कारोषे निघाले अवतरे पहिले द्वारकेची आवाजे ते शिनी परी सुनाटे नवतती परे तैसे हेतू कारण मिळे उठी कर्म जे आंधळे ते शास्त्राचे लाहे डोळे तै न्याय म्हणते ना बुधवाहेता ठाऊ पावे तो निगाय स्वभावे तोही हेतू परी नहे तैसे शास्त्र साहेब केले नोहे जरी आवाहन तरी लागू कानागमन जाणवी आगा भावना परदा कोण म्हणतो आहे पण का भावन हे उच्चारता जीवाची तरी मनकाची कडकणी दोन्ही निजे कोदंड पाणी तो उच्चार भरवानी न परे देवी केले कारण हेतु योगे हे देशा कर्म निघे हे शास्त्राचे न लगे काशी जवळ कर्म होताची असे तेव्हाही परी ते होणे पाहिजे तो अन्याय अन्यायी हेतू होय तत्रैवं सति कर्तार महात्माने केवलं तुह्या पश्यत्य कुटबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः एवं पंचकारणा कर्मा तापहि हेतुषु महिमा हाताले पाहिवानात्मा सापडलासे भानु न होणे रुपे जैसे चक्षु रुपाचे प्रकाशी आत्मा न होणे कर्मे जैसे प्रकटिता देगा काही प्रतिबिंबारिसा दोही न होणे रेषा दोही प्रकाशी वैसा न्यायचा तो का अहोरात्र करिता न होणे करी संदुसा ऐसा आत्मा कर्म करता न होणे जावी तरी देहमान होई दयाची बुद्धी देहिकाले दया आत्मविषयी आहे मध्यरात्री गा जिने चैतन्य ईश्वरा ब्रह्मा देहची केले परम सीमा दया आत्मा करता हे क्रमा आलोकवले आत्माची कर्म करता हा हे निश्चय नाही करता देहोची कर्म करता मानितो साधन जे आत्मा मी कर्मातिलो सर्व कर्म साक्षी होतो हे आपली कहे मातो नायकेची काणी मनोनी उमरा मयाते देहची वही मनी विचित्र काळी रात्री जीवताते मन कैसे आकाशी मार्गी सत्सुज धुळू देखला नाही तो जिल्ह्याचे बिलमकाई मारून आहे किल्लराचे झालेपणी सूर्याची आली होणे त्याच्या नाशिनाशने करते कंपू आगा निद्रिताचे होणे तव स्वप्न साच होत आहे हृदयता सपारे विष्णू कवन जव कवल हाती डोळा तव चंद्रू देखावाची देवा काय अनुजे मुर्जा भावावे नाही ऐसा शास्त्र होते मिळावे जो वाला हे गुरुनी दिवे केवळ मोठ्याचे दिवे जे आला जो तिने देहात्मदृष्टीमुळे आपल्या घाते देहाचे गाळे देखा नारायण उकुले जलविमानी मग तया मानण्यासाठी देह गणेशाने कर्माला वज्राची गळाची तो आहे का बंद भावना दुडा नये वरी तो बाबुडा काय नोकरी आहे काळा नवडा मनोनी निर्मळात्मरूपी जो प्रकृती आरोपी तो कल्पकोटी म्हणूची कर्मी आता कर्माचे परी तयारे कर्म वर्षे वर लागावे समुद्र कर्म तैसे वेगळे परी दयाची कर्मी असणे तो खावाने करी सांगो जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपले संपदा
जैसे जिथे दिसे पाहता आपली वस्तू ना तरी जर जाऊ तिथे तेव्हा पण पाया आपण भेटीचे आठवडे पावता डोळे उजे लवणे देवी हे असो करतो निमागते प्रतिबिंब पाहे बिंबाचे तो पाहणी लावून यायचे बिंबची होय तैसे हरपले आपण वेगाने तै संताचे पाहता दिवस आले म्हणून निवाणाले ऐकावे तेची सदा परिकर्मी असो निकर्मे लोणावरे समे विषमे चर्मचक्षुचे विंतावे दृष्टी जयसी तैसा सोडवला डोळे तयाचे रूपाचा बाहे उपपत्तीची बाहे भोनी सांगो यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि संयमान् लोकान् न हन्ति न निबध्यते विश्वसूक्ष्माचा भोगी सभोता प्रबुधा अनादिलो तो महावाक्याचे निनादे गुरुकृपेचे निथाले माथा हातू ठेवला नव्हे सापडला जैसा तैसा विश्वस्वप्नेची माया नीरसानंदी धनंजया सहजाचे लागयानंतपणे जो तेव्हा मिळाले पुर दिसते एक निरंतर हरपती का चंद्रकर भागवा जैसे का भावनी भोनी गाय तै बागुला नाही प्राय पैदला निराय धन होय धन देवी नाना केवाड्या पाठी तै स्वप्न नदीचे दिखे तैसे अहंता खिडकी रुलती कया मग सूर्यांधारा लागे रिगोरा भावते सुरंगी परितोतयाच्या भागी नाही चिरैसा ऐसा आत्मदेवेशला होई तो दया दृश्याचे पाहे हे दृश्य दृष्टीपणे होत गायचे चिरूप जैसा वणी दया लागे हे वणीची राहायला म्हणजे दाय राहत भागे सांगिजे ऐसा कर्माकारा तुझ्या तो कर्मेपणाचा आत्मया आळू आला तो गेल्या काही बाही देवळे ते आत्मस्थितीला राहू मग तो देही जाणील राहू काय प्रलयावचा उन्हावू भूमाडी तैशी ते पूर्ण हंबा काही देहपणे करू सुटा आवरे काही सविता बिंबे धरिला पैमतोनी लोणी घेते ते मागुती ताकी घाते तरी ते अलिप्तपणे बिंबे ते निशिकारी नाना काष्ठवणी विरेचा वेगळा विया अवताचा राहे काष्टाच्या मांडुसा कोंडले पडी कारात्रीच्या उतांतो निघाला हा भस्मतो तो रात्री ऐशी मातो ऐशी गाई तैसे विवेचकपणेचे पडले काजळाचे ग्रासी तया देह आणि आकाशाचे थजे धुनी जाईले ते बाजे भरोनी म्हणून ठेले कोंडोनी आपे आप तैसे जे तेने करावे तो त्याचे आहे स्वभावे मा कोणी कर्मी वेशावे करते म्हणून नुरेची गगनावी नभावो नोहेची समुद्रा प्रवाहो नुरीची धुवा जावो तैसे राहावे ऐसे अहंकृती भावो जयाचा बोधी झाला जावो तरी देहाजव निर्वाहो तवाची कर्मे अगावादा गोवंतरे तरी दुर्गती हुए का पडले दुटी राजा रावडे तलेनी का पडले आगिताचा समारंभ न वरदा हवावले पाहता क्षोभू भूमी लोया मोल खाले अगामावली हरके संदेशे भूमिके ज्योति दिसती कौतुके दिशे जैसी परिलक्ष भेटल्या हिवरे बाण धावे चितवरे जो घोडिया चिवडी बळाची भय नाना चक्रे भांडे झाले हे उडाले परत गेले परिभ्रमे चिते मागिले घोडले पडले ऐसा विहाभिमान गेल्या देह जनेने भावे धनंजया जहाले ते अपयया चेष्टवित संकल्पे विन स्वप्न न लावता बांगीचे बन न रचिता गंधर्व बोलणं उठी जैसे आत्मयाचे नियोजने विना तैसे देहादी पंच कारण होय आपण प्रिया जात पै प्राचीन संस्कार शेषे पाच ही कारणे सहितुके काम विदती गानिके कर्माकारे